ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेना उभाटा आक्रमक। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेना उभाटा आक्रमक झाला आहे। अबू आझमी यांनी कोणत्याही राजकीय विषयावर बोललं असतं तर खपून घेतलं असतं, परंतु पांडुरंगाच्या वारीवरती बोलले हे खपून घेतलं जाणार नाही। अबू आझमी ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या कातड्याचा चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत। अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे वारकरी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत। अबू आझमी हा ज्या ठिकाणी दिसेल त्याला चपल्याचा हार घालण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गट उपनेते शरद कोळी यांनी दिला आहे। पाहूया काय म्हणतात शरद कोळी। अबू आझमींनी मराठीच्या मुद्द्यावरून देखील टीका केलेली आहे। दुसरीकडे वारीवरती देखील त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी वारकऱ्यांची परंपरा त्यावर आघात केलेला पाहायला मिळतं। काय शिवसेना म्हणून आपली भूमिका आहे? खरं तर अबू आझमी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही। अबू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरची कातड्याची चप्पल आणून अबू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत। ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी समाज बांधवांच्या हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या आणि ह्याला कधी शिवसैनिक माफ करणार नाही। अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल।